नमस्कार, मी साक्षी. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. हे दृश्य आहे कोल्हापूरच्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक दसरा चौकातील. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती आणि कार्याचा हा साक्षीदार. पण आज या ऐतिहासिक स्थळाचं एक विदारक चित्र आपल्या समोर आहे. आपण पाहू शकता महाराजांच्या या भव्य पुतळ्याला लावण्यात आलेल्या संरक्षण कठड्याची अवस्था किती दयनीय झाली आहे ती. अनेक ठिकाणी हे कठडे तुटले आहेत, वाकले आहेत आणि धोकादायक बनले आहेत. या ऐतिहासिक वारसा स्थळाची ही दुरावस्था नक्कीच चिंताजनक आहे. कोल्हापूर, शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची भूमी. याच विचारांना उजाळा देणारा हा दसरा चौक, जिथे महाराजांचा भव्य पुतळा आजही त्यांच्या कार्याची साक्ष देतो. मात्र या पुतळ्याभोवती एक संरक्षित कठडा करण्यात आला होता. त्याची आता पडझड झाली आहे. हे चित्र कोल्हापूरकरांना नक्कीच खिन्न करणारे आहे. ज्या दसरा चौकाला ऐतिहासिक महत्व आहे, कोल्हापुरातल्या कितीतरी आंदोलन, निदर्शने, मोर्चा, जाहीर सभा, चळवळी, मेळावे यासाठी हा चौक साक्षीदार राहिलेला आहे. दसरा चौक आणि राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा हे कोल्हापूरचं वैभव आणि अस्मिता आहे. सुशोभीकरण करत असताना त्याला एक संरक्षित कठडा करण्यात आला होता. त्याची आता पडझड झाली आहे. कोल्हापुरात लाखो पर्यटक येतात, त्यामुळे ही दुरावस्था तातडीने दूर करणं गरजेचं आहे. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरची सर्वांगीण सुधारणा केली, विकासाच्या योजना केल्या, त्यांच्या पुतळ्याच्या बाजूला कठडा आणि त्याची ही अवस्था कितपत योग्य आहे? कोल्हापुरात काही घडलं, कोणताही कार्यक्रम असो, शाहू महाराजांना वंदन केल्याशिवाय, त्यांना पुष्पहार घातल्याशिवाय कोणताही कार्यक्रम होत नाही. सर्व नेते मंडळीही तिथे नतमस्तक होतात. त्यामुळे या पुतळ्याचे आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या विविध विद्यार्थी वसतिगृहाचे सामाजिक मोल फार मोठे आहे. या परिसरातूनच तळ कोकणातून पुणे मुंबईकडे येणारी वाहने ये जा करतात. सर्व शैक्षणिक सहली या ठिकाणी भेट देत असतात. दररोज या चौकातून हजारो नागरिक ये जा करतात. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देणार की आणखी काही दिवस ही दुरावस्था अशीच राहणार? छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आदर म्हणून तरी या संरक्षण कठड्याची तातडीने दुरुस्ती होणं गरजेचं आहे. कोल्हापूरकरांना आपल्या महाराजांच्या स्मारकाची अशी बिकट अवस्था बघायला मिळणे नक्कीच घोषणावह नाही. आपल्या प्रशासनाच्या उदासीनतेची आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यातील अनास्थेची प्रतीक आहेत. आता तरी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती केली जाईल अशी अपेक्षा कोल्हापूरकर बाळगून आहेत.